नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ निराधार योजना असेल आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ज्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला देत असतो, त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल व चॅनलवरती पहिल्या वेळेस आलेले असाल तरी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन योजनेबद्दल अपडेट ही लवकरात लवकर मिळत राहील। तर आज आपण बघणार आहोत की जुलै महिन्यामध्ये पेन्शन वाढ, संजय गांधी निराधार योजना यांना पेन्शन वाढ होणार आहे की नाही आणि होणार असेल तर ती कोणत्या तारखेला मिळणार आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर मग आपण आता बघूया की ही पेन्शन आता सगळ्यांना सरसकट वाढणार आहे की फक्त दिव्यांग लाभार्थी जे आहेत त्यांनाच वाढणार आहे, याविषयीची ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग आता बघूया। तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग पेन्शन वाढीसाठी बच्चूभाऊ कडू यांचे आंदोलन झालं होतं। या आंदोलनामध्ये मोठ्या दोन मागण्या होत्या, एक म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि दुसरी म्हणजे दिव्यांग पेन्शन। तर दिव्यांग पेन्शन वाढी संदर्भात शासन सकारात्मक आहे। ही येत्या अधिवेशनात म्हणजे 30 जूनला नक्की वाढणार आहे। ही पेन्शन 4000 होणार आहे की 6000 होणार आहे की 3000 होणार आहे, हे अद्याप कोणालाही याबद्दल माहिती नाही। तुम्ही बघू शकता, याबद्दल अजून कोणालाही माहिती नाही की पेन्शन ही किती वाढणार आहे। तर आकडेवारी सांगता येणार नाही। तर आता 10 दिवस राहिले आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहे, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेतात, तर त्यांना एकच विनंती आहे, प्रतीक्षा करा। 10 दिवस राहिले, येत्या 30 तारखेला ही बैठक होईल आणि यामध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय हा होईल। आता एक प्रश्न पडला आहे की संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन ही सरसकट सगळ्यांना वाढणार आहे का? तर याच्यामध्ये केवळ दिव्यांग लाभार्थी आहेत यांनाच ही वाढीव पेन्शन मिळणार आहे आणि इतर लाभार्थी संदर्भात अजून कोणताही अपडेट आलेली नाही। यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब, दिव्यांग पेन्शन वाढ लगेच तुम्हाला मिळणार का? तर जुलै महिन्याची पेन्शन ही 1500 रुपये राहणार आहे आणि याच्यानंतरच्या महिन्यांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन मिळणार आहे आणि इतर लाभार्थ्यांना वाढून पेन्शन मिळेल की नाही हे 30 तारखेला स्पष्ट होणार आहे। तर अशा प्रकारे जुलैच्या महिन्याची पेन्शन 1500 रुपये येईल आणि त्याच्या काही महिन्यानंतर वाढून पेन्शन येणार आहे। तर अशी ही संजय गांधी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पेन्शनविषयी महत्त्वाची माहिती होती। तरी व्हिडिओला शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।